नमस्कार मित्रांनो, हे बघा माझी रूम आहे. तर टी व्ही प्लस हे कपाट आहे. आपलं जे काही मटेरियल आहे ते ठेवण्यासाठी हे असं कपाट देतात. आणि माझे टूल्स आहेत जे मेकॅनिकल वर्कसाठी जे लागतात ते टूल्स आहेत त्याच्यात. हे माझं पर्सनल. त्याच्यानंतर हे बेड, AC आहे. त्याच्यानंतर हे लॅपटॉपचा टेबल आहे, पण मी लॅपटॉप आणलेला नाही कारण घरीच ठेवला आहे मी लॅपटॉप. हे माझी ट्रॅव्हल बॅग आहे. हे कामाला जाण्यासाठी सॅक, बॅग, हेल्मेट म्हणजे इकडे हार्ड हॅट म्हणतात. आणि हे कंपनीने दिलेला युनिफॉर्म आहे. तुम्हाला आतमधलं स्ट्रक्चर दाखवतो. हे बघा, हे वॉशरूम आहे. हे इकडं टॉयलेट वगैरे हे असं असतं. वॉश बेसिन हे एका पर्सनसाठी एक रूम आपल्याला भेटते. आता मी तुम्हाला सांगायचं झालं तर सॉरी, हे एक राहिलं. ह्याला म्हणतात सेफ्टी शूज. पण मित्रांनो, खूप कॉस्टली सेफ्टी शूज आहेत आपल्याकडे. इंडियामध्ये मॅक्सिमम आपण 1000-2000 सेफ्टी शूज आपण वापरतो. मला वाटत होतं ते खूप महाग असतं, म्हणजे 2000 पण माझ्यासाठी खूप महाग होते. पण आता इथे एवढी कॉस्ट आहे की कॉस्टली असल्यामुळं काही मिनिमम बघा, हे मिनिमम 6000चे सेफ्टी शूज आहेत. त्याच्यापेक्षा स्वस्त काहीच नाही. हे ह्या ठिकाणी बघा, फ्रीज दिलंय स्वतःसाठी सेपरेट. इफ ते उशी वगैरे, बेडशीट वगैरे काय असेल ते सगळ्या गोष्टी दिले. आणि हे की आहे बरं, माझ्याकडनं जी चूक झाली होती ते सांगतो तुम्हाला. हे की आहे, इथं फिजिकली की नाही आहे, हे इलेक्ट्रिक की आहे. आता माझी रूम नंबर आहे राजेंद्र गुजलवाड. आणि हे बघा, इथं डोर आहे. हे बाहेर गेला तुम्ही त्याच्यानंतर हे लॉक होऊन जाते, उघडणार नाही. इलेक्ट्रॉनिकली लॉक आहे, काही केलं तरी उघडत नाही. माझ्याकडनं 2 वेळा हे आतमध्ये राहून गेलं होतं. अनफॉर्च्युनेटली ते ॲडमिन ऑफिसमध्ये दुसरं की असते. इथे जेव्हा आपण इथं टॅप करतो त्यावेळी ते ग्रीन लाईट लागतं, त्यावेळी हे ओपन होऊ शकतं. अदरवाईज काही केलं तरी ओपन होणार नाही. हे असे रूम्स आहेत. ह्या विलेजचं नाव आहे ड्रॅगन फ्लाय विलेज. बघा, इकडे रूम आहेत, परत ह्या साईडला रूम आहेत. आणि हे ॲक्च्युली आता सांगायचं झालं तर हे बघा, हे जे पुढचं दिसतंय तुम्हाला कदाचित, यस, तेवढंच झूम करू शकतो मी, याच्यापेक्षा मला झूम करता नाही येते. ओके, हे बघा जे दिसतंय ना, मायनिंग साईड आहे. आणि ऑस्ट्रेलियामध्ये एवढी लँड आहे. तर पर्थपासून मी जवळजवळ साधारणतः ॲव्हरेजली 1000 किलोमीटर आतमध्ये आहे. त्या साईडवर आहे, वर्कसाठी आलो आहे, मेकॅनिकल वर्कसाठी मला आले. ओके, तर ही साईड आहे अशी. आता ही कसली साईड आहे, तर ही आहे मायनिंग साईड. मायनिंग म्हणजे आपल्याकडे म्हणतो आपण खदान मराठीमध्ये खोदकाम, येस. तर मायनिंग साईड आहे. या ठिकाणी काय मायनिंग होते, तर या ठिकाणी आता मी जर मायनिंगवर आहे, गोल्ड प्लस कॉपर मायनिंगला आहे. तर ऑस्ट्रेलियामध्ये सगळ्यात मुख्य बिझनेस ऑस्ट्रेलियाचा हा मायनिंग आहे. सगळ्या देशाला ते दगडी कोळसा, लिथियम, गोल्ड, कॉपर हे सगळं एक्स्ट्रॅक्ट करतात जमिनीतून आणि हे सगळ्या देशांना इथून पुरवलं जातं. हे असं आहे मी आता साईडवर. आणि मायनिंग काम म्हणजे आपण काही टोपले टाकायला किंवा माती खोदायला नाही आलेलं आहे. ॲक्च्युली हे मेकॅनिकल वर्कसाठी, जे त्याच्यामध्ये जे मशिनरीज असतात, जे स्ट्रक्चर असतात, त्याच्यात काय मेंटेनन्सचा जे काय कामं येतात त्यासाठी आपण आलेले आहात. या साईडवर एवढ्या लांब इलेक्ट्रिसिटी जे म्हणताय ना तुम्ही, इकडं समोर तुम्हाला पवन चिक्की फिरताना दिसत असेल. येस, तर ह्या पवन चक्की
असे लाईनीमध्ये आहेत, जवळपास 7-8 आहेत. ह्याच्यामधून जे वीज इलेक्ट्रिसिटी तयार होते ते ह्या विलेजसाठी वापरतात. ओके, असे आहे. आणि हे पूर्ण जंगलात असल्यामुळं ना, तसं नॅचरली आपण जर विचार केला तर निसर्गाचा ऱ्हास होतोयच म्हणा. सगळे झाडं तोडावे लागतात मायनिंग करायला. आणि मग निसर्गाचं हे होतं. पण ऑस्ट्रेलिया खूप मोठा देश आहे, त्यामुळं मला त्याचा काही इम्पॅक्ट निसर्गावर कितपत होतो हे माहीत नाही. पण आता जेव्हा मी पर्थपासून 1.5 तासाची फ्लाईट घेऊन इकडे आलो, तर खाली जेव्हा मी बघत होतो तर लिटरली पूर्ण जंगल आहे, पूर्ण जंगल. खाली राखाळ लाल माती आणि पूर्ण जंगल आहे, असं आहे. आणि आता मग जवळजवळ इथं 15 दिवस आहे. 15 दिवसाची माझी मायनिंग साईड आहे. 15 दिवसानंतर परत दुसऱ्या साईडवर मेकॅनिकल वर्कसाठी मी जाणार आहे. सो थँक्यू. मला वाटलं की तुम्हाला थोडंसं माहिती शेअर केली पाहिजे.